नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक निंबाजिरे, मुक्काम पोस्ट न्यारोद, तालुका जिल्हा धुळे शेतकरी बोलतो। ह्या वर्षी कापूस पिकाची लागवड भरपूर झालेली आहे। परतीच्या पावसाने थैमान घातलं। 15 ते 20 दिवस सलग झडीचं वातावरण असल्यामुळे कापूस या पिकावर पांढरी माशी, मावा, तुडतुडे, पानाचा साक असले जाणं, हा प्रादुर्भाव या 20 ते 25 दिवसात भरपूर बघायला मिळाला। शेतकऱ्यांनी आटोकाटीचे प्रयत्न चालू आहेत शेतकऱ्यांचे, पण माझे मित्र प्रवीण पाटील हे भेटले मला आणि ते सिंजेंटाचं काम करता। त्यांनी सांगितलं का दीपक भाऊ आपण पोलो झापचा स्प्रे करू। चालेल म्हटलं दादा, पोलो झापचा स्प्रे आपण करू। मग मी धुळ्याला गेलो, पोलो झाप हे औषध आणलं आणि त्याचा स्प्रे केला। आता माझी कपाशी 5-6 दिवस झाले मारायला, स्प्रे करायला 5-6 दिवस झाले। माझी कपास एकदम अशी लालसर पडली होती, पिवळी पडली होती, पानं कसले होते आणि पांढरी माशी आणि मावा, तुडतुडे, थ्रिप्स एवढे मोठा अटक होता। पण पोलो झापने 2 ते 3 दिवसातच कापूसची क्वालिटी एकदम हिरवीगार झाली। परत जे गळ होती, नैसर्गिक गळ, ती थोडीशी थांबलेली आहे। त्याच्यामुळे माझं शेतकरी मित्रांना नम्र विनंती करतो की पोलो झापचा स्प्रे सर्व शेतकऱ्यांनी करायलाच पाहिजे आणि कापूस पिकाचं उत्पादन भरघोस घेण्यासाठी पोलो झापचा स्प्रे करा, अशी मी नम्र विनंती करतो।